तर चॅप्टर नंबर 1 रोमन नंबर्स. तर रोमन नंबर्स का शिकायचे आपल्याला? जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये काही ग्रीक्सनी काय केले होते की नंबर्स डिझाईन केले होते, हे नंबर्सला नावं दिली होते की आपण 1 असेल तर 1ला असं लिहिणार, 2 असेल तर 2ला असं लिहिणार. तर हे बेसिक्स म्हणून आपण कधी कधी शिकत असतो. तर त्याच्यासाठी आता मी पहिले 1 ते 10 पर्यंतचे सगळे रोमन नंबर्स लिहून देणार आणि त्याच्यानुसार मग तुम्ही ते माझ्या मागं मागं म्हणत पाठ करणार. हे आहे 1ला आपण रोमन नंबर्समध्ये कसं लिहिणार? काय केलं? कॅपिटल आय लिहिल्यासारखं लिहिलं 1. 2 झालं तर काय करणार? 1 आणि 1 2 होतं म्हणून काय करणार? 2 लाईन मारणार. सेम लिहिलं, फक्त लाईन किती झाल्या? 2. 3ला आपण काय करणार आता? 1 2 3 लाईन मारून ओढून 2 रेषा मारल्या. तर 4च्या वेळेस मात्र एवढं लक्षात ठेवणार की लाईन्स फक्त 3दाच येणार. 1 2 3 पेक्षा जास्त लाईन्स कधीच नाही येणार. मग 4ला 4 लाईन्स येणार का? नाही. 4ला काय करणार मग आपण? आय व्ही लिहिणार. असं का लिहिलं आपण? ते कधी कर आपल्याला 5ला कसं लिहितो ते जाणून घेतलं. 5ला काय लिहिलं आपण? व्ही, कॅपिटल व्ही सारखं लिहिलं आणि 5च्या आधी 1 लावला. 5च्या आधी 1 लावला तर त्याला काय म्हणणार आपण? 4. 6ला लिहिल्यावर तुम्हाला कळ 5 आणि 4चं पण 6 बघा. व्ही हे किती झालं? 5 आणि 1 6. तर 6ला आपण कसं लिहितोय? 5 अधिक 1 6. तर 4ला कसं लिहितोय? हे 5 आणि 5च्या आधी 1 काढलं तर किती? 4. समजतं? आता बघा 7ला काय लिहिणार? 5 आणि 2 6 7. 8ला कसं लिहिणार? 5 आणि 3 6 7 8. 9ला कसं लिहिणार ते जाणून घ्यायचं असेल तर 10ला कसं लिहितात हे जाणून घ्यायचं. 10ला काय लिहिणार आपण? x. आता 5च्या वेळेस कसं केलं तर 5ला v लिहितात, तर 4ला काय लिहिलं तर iv. जर 10ला x लिहितात तर 9ला किती लिहिणार आपण? ix. समजलं का? तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवणार की जे हा लाईन्स आहेत ह्या फक्त 3 पर्यंत मारणार. 1 2 3 नंतर बदलतं. 5च्या जवळ गेलं की 5च्या आधी काय येतं? 4. म्हणून 5 मधून 1 काढायचा 4. 5च्या नंतर 4 मध्ये काय करायचं? 1 1 वाढवता यायचं. 5 आणि 1 6. 5 आणि 1 7. 5 आणि 3 8. आता 10 झालं. 10ला काय? x. मग 9ला काय राहणार? x मधून 1 काढणार म्हणजे किती? ix. आता हे झाले. आता मला सांगायचं 11 लिहायचं तर कसं लिहिणार? सोपं. 11 म्हणजे काय राहणार? 10 प्लस 1. मी रफ करून 11ला लिहितो आता. एक काम करू, कन्फ्युजन होऊ नये म्हणून ना आपण इकडं 1 2 3 4 5 6 7 काय लिहिले आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 8 9 10. एक्स आहे बरं का, थोडंसं छोटं मोठं झालंय. तर आता आपण 11ला कसं लिहिणार मला सांगा? 11 म्हणजे काय? 10 प्लस 1. 11 म्हणजे काय? 10 प्लस 1 म्हणजेच काय? 10ला काय होतं? x प्लस 1 झालं 11. 12ला कसं लिहिणार? 10 प्लस 2. 10ला कसं लिहिणार? x. 2ला काय करणार? 1 2. 12. 13. 10 प्लस 3. 10 काय? x. 3 कसं? 1 2 3. 1 2 3. 14ला कसं लिहिणार? 10 प्लस 4. आणि आपण 4ला काय लिहित होतो? iv. म्हणून 10ला काय? x आणि ह्याला काय? iv. 14 झालं. 15ला कसं लिहिणार आपण? 10 प्लस 5. 10ला काय लिहित होतो? x. 5ला काय लिहिणार? v iv. एवढं सिंपल. 10 ते 15 पर्यंत काय केलं आपण? 10 दशाला तसं लिहिलं आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 ऍड करत गेलो. 1ला 1 लाईन मारली, 2च्या वेळेस 2 लाईन मारल्या, 3च्या वेळेस
3 लाईन मारली, 4च्या वेळेस 4 लाईन मारला, 5च्या वेळेस 5 चा बी काढला. झालं. आता 16 17ला बघू काय. सोळा म्हणजे काय, 16 म्हणजे काय, आपण काही गोष्टी लक्षात ठेवणार. आणखी एक सांगतो आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, आपण 5च्या पाड्यामध्ये जे जे नंबर्स येतात ना 5च्या टेबलमध्ये ते लक्षात ठेवणार. काय 5 10 15 20 25 30 35 आणि हे असे पुढं पूर्ण 50च्या पुढे गेल्यावर आपण 55 60 65 70 75 80 करत जाणार. का मी का म्हणलं 5च्या पाड्यात 16च्या जवळ 5च्या पाड्यातला नंबर कोणता आहे 15. मग आपण 16ला कसं लिहिणार 15 प्लस 1. मग 15ला कसं लिहिते 10 प्लस 5. 10ला काय लिहिते x. xv म्हणजे काय झालं 15 आणि 16 काय 15 आणि 1 16. 17ला कसं लिहिणार 15 अधिक 2. 15ला कसं लिहिते xv आणि त्याच्यात 2. 18ला कसं लिहिते 15 अधिक 3. 15 आणि 3. 15ला कसं लिहितो तो आपण xv आणि त्याच्यामध्ये आता 3 1 2 3. चलो आता 19 इथं लक्षात ठेवणार. वापस आता 19 20च्या जवळ गेलं पण वापस काहीतरी चेंज होणार. आपण 20 लिहिणार. 20ला काय x x. 10ला नुसतं x तर 20ला किती 2दा x. तर 19ला काय असणार 10 अधिक 9 19. तर ह्याच्यावर आपल्याला काय कळलं हे नंबर्स आपल्याला पाठ असले पाहिजे आणि या पाड्याच्या जवळ गेलं की नंबर्स चेंज होणार. कसं आणखीन एकदा मी 20 ते 30 मध्ये पण एक लिहून दाखवतो म्हणजे सोपं जाईल आणखी. सगळ्यात आधी काय करतो इथून 20 चालू करतो. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 3 पर्यंत कधी पण 3 काढलं जातं तेवढं लक्षात ठेवायचं. 4 आलं की रूल बदलतो. काय लिहिणार एक्स एक्स का 10 प्लस 10. 21ला काय राहणार 20 प्लस 1. 20 लिहिलं एक्स एक्स प्लस 1. 22ला काय राहणार 20 प्लस 2. 20 किती येतं एक्स आणि एक्स त्याच्यामध्ये 2. 23 काय राहणार 20 प्लस 3. 20 कसं लिहिणार आपण एक्स एक्स त्याच्यामध्ये काय ऍड करणार 3 1 2 3. 24 कसं लिहिणार 20 आणि 4 24. 25 कसं येणार 20 आणि 5. किती सोपं आहे. आता 26 बघावं. एक्स एक्स हे झालं 20 आणि मध्ये बी हे झालं 25 आणि 1 हे झालं 26. आता बघा इथं 27ला हे झालं 20 25 आणि मध्ये पुढे 2 लाईन मारल्या की 25 आणि 2 27. बघा सेम वे मध्ये आपण आता 29 कसं लिहिणार 30ला कसं लिहित आधी सांगतो. 30ला आपण 3दा x काढणार. 30ला 3दा x तर 29ला काय लिहिलं 20 जसं तसं लिहिणार 20 प्लस 9. 9 काय असतं ix. कळालं. आता काही जणांना वाटेल की 30ला x x x तर 40ला पण किती असलं पाहिजे x x x x 4दा x. पण असं आहे का नाही. 40ला कसं लिहिते हे जाणून घ्यायचं असेल तर काय पाहावं लागेल 50ला कसं लिहिते आधी. 50ला कसं लिहिते 50ला काढते L. तर 40ला काय काढणार आपण XL. लक्षात ठेवा 40ला XL 50ला L आणि बाकी तर आपल्याला माहिती. 60ला काय करणार मग L आणि X. मी तुम्हाला आता काही 40चे लिहून दाखवतो. समजा आता आपल्याला आहे 42 द्यायचं. 42 म्हणजे काय 40 अधिक 2. 40ला कसं लिहितो आपण XL अधिक 2 म्हणजे काय 2 झालं. समजा आता 46 आहे. वापस 46 काय असतं 40 प्लस 6. सगळ्यांना 40 लिहिणार कसं XL लिहिलं. पुन्हा आपण 46 6ला कसं लिहिते VI
हे झालं 46. समजा आता आपल्याला 50 चे बघू काही वाटलं तर आपल्याला बघायचंय 52. 52 म्हणजे काय 50 आणि 2 L 50 आणि पुढे 2. तर हेच आहे रोमन नंबर्स. तर तुम्हाला एवढं जर लक्षात राहिलं तर तुम्हाला सगळं लक्षात आलं समजा. आता आपण काय करू, आपण तुमच्या बुक मधली एक्सरसाइज सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम सेट 1 एक एक करत जाऊ, पूर्ण एक्सरसाइज मी सॉल्व्ह करून देईल. प्रॉब्लेम सेट तुम्ही पण पुस्तकं काढा चला. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये पहिला क्वेश्चन काय लिहिला आहे की राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरल्स. म्हणजे आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये म्हणलं की 1 ते 20 मधले हे जे नंबर्स आहेत हे रोमन न्यूमरल्स मध्ये लिहून दाखवा. आपल्याला येतं, आपण ऑलरेडी केलं बघा. आपण 1 आपण नीट लिहू 10 काढलं होतं मी. हा बघा 1 2 3 येतं ना, मी फास्ट लिहितो आता. 4 5 6 7 8 तिथंच लिहिलं होतं. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हा 20. बरोबर, किती सोपं आहे. 1 2 3 1 ला काय केलं आपण, 1 लाईन मारली. 2 ला काय केलं, 2 मारली. 3 ला काय केलं, 3 मारली. 4 ला काय केलं, 5 मधून 1 काढून आय आणि बी लिहिलं. 5 ला काय लिहिलं, बी. 6 ला काय लिहिलं, 5 आणि 1 बी आय. पुन्हा 7 ला बी डबल आय. असं करत आपण 11 केलं, 12 केलं, 15 केलं, 20 पर्यंत झालं. हे आपला क्वेश्चन नंबर 1 प्रॉब्लेम सेट 1 चा संपला. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 2 काय. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणलं, राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. खालचे जे नंबर्स आहेत त्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये लिहा. असं म्हणजे इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय, जे आपण वापरतो 1 2 3 4 नंबर्स काय काय दिले ते आधी मी लिहून घेतो. 1 नंबरला दिलं 5, 2 नंबरला दिलंय आय, 3 नंबरला दिलंय हे, 4 नंबरला दिलंय हे, 5 नंबरला काय दिलंय बाबा, आणि इकडं 6 नंबरला दिलंय, 7 नंबरला दिलंय, 8 नंबरला काय दिलंय. आता हे प्रश्न आहे आणि आपल्याला काय करायचंय, नंबर्स मध्ये लिहायचंय. आपल्याला माहिती आहे काय, व्ही म्हणजे काय असतं, 5 पाठ आहे आपल्याला, आपण ऑलरेडी पाठ केलं. व्ही म्हणजे काय 5. आता काय लिहिलंय व्ही आणि 2 रेषा. 2 रेषा म्हणजे काय 2. व्ही म्हणजे काय 5. 5 आणि 2 किती 7. हे काय एक्स, एक्स ला किती लिहिते 10. हे बघा एक्सच्या पुढे 3 रेषा. एक्स म्हणजे किती 10 आणि 3 रेषा म्हणजे किती 3 म्हणजे किती 13. आता हे काय लिहिलं एक्स आय व्ही. ओके, आय व्ही. व्ही ला काय लिहितात 5. 4 ला काय लिहितात आय व्ही. मग हे काय असलं पाहिजे 10 प्लस आय व्ही. 10 प्लस 4 14. हे काय लिहिलं एक्स व्ही आय. एक्स म्हणजे किती 10, व्ही म्हणजे किती 5 आणि 1 म्हणजे किती 10 प्लस 5 15 प्लस 1 16. हे किती लिहिलंय 10 प्लस 5 प्लस 1 2 3 3. 10 प्लस 5 15, 15 प्लस 3 18. हे काय लिहिलंय आय एक्स. 10 काय असतं एक्स, 9 काय असतं मग आय एक्स. हे झालं आपला क्वेश्चन नंबर 2. आता आपण करू क्वेश्चन नंबर 3. आणि जर कोणाला कळालं नाही, मला तर वाटत नाही आपण जसं चाललो ज्या
ज्या स्पीडनं चाललो, किती दमादमानं छानपैकी शिकायलो, त्या स्पीडमध्ये कोणाला काही डाऊट येईल, पण जर कोणाला आला तर मला कमेंटमध्ये विचारा, मी सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. तुमचा मी एकदम छानपैकी वाटलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी सॉल्व्ह करत, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. आपण काय करायला, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणलंय की फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. वर काही नंबर्स दिलेत आणि खाली रोमन नंबर्स दिलेत आणि त्यांना फिल करायचे. आपण काय करू, इकडे नंबर्स म्हणून टाकू आणि इकडं रोमन न्यूमरल्स. सगळ्यात आधी इथं काय लिहिलं आहे 3. पुन्हा इथं काहीतरी नंबर लिहिला आहे असा. पुन्हा इथं काय लिहिलं आहे 6. पुन्हा काय केलं, इथं नंबर लिहिला आहे असा. पुन्हा इथं काय लिहिलं आहे 15. अरे जागा उरली नाही एका लास्टला, काय होत नाही, लास्ट आहे की इथं लिहितो एक्स. जागा कुठे टाकला आपण, बघा बरं आता 3 ला आपण रोमन न्यूमरल्स मध्ये कसं लिहितो, 1 2 3. हे काय झालं 3. हे काय लिहिलं 5 6 7 8. हे काय 8 EIGHT. हे काय 6 ला कसं लिहिणार, 5 आणि 1 6, 5 आणि 6. हे झालं 6. हे काय लिहिलंय x म्हणजे 10, 2 11 12. हे किती आहे 12. 12 म्हणजे 12. 15. ओके 15 म्हणजे किती, 10 आणि 5. 10 आणि 5 हे किती झालं 15. हे काय लिहिलंय, हे दिसत नसेल ना खालचं, काही नसतं, आपण थोडंसं वर लिहू त्याला. एक नंबर दिलाय ते असं लिहिलं XIH आणि म्हणलं की ह्याला आपण काय लिहिणार. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती, हे काय 10. हे काय 9. 10 + 9 19. 19. हे झाला आपला क्वेश्चन नंबर 3. फिल इन द ब्लँक्स. आपण ब्लँक्स बनल्या सगळ्या. आता आपण करू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणलंय की राईट द न्यूमरल्स युजिंग रोमन न्यूमरल्स. म्हणजे आपल्याला नंबर्स लिहायचे रोमन्स मध्ये. आपल्याला काही नंबर्स दिलेत आणि त्याला आपल्याला रोमन मध्ये लिहून द्यायचं. आधी कोणते कोणते नंबर्स आहेत ते लिहूत आपण. क्वेश्चन नंबर 4. पहिला 9, दुसरा 2, तिसरं 17, चौथं काय, अरे चौथं 4च दिलंय. पाचवा काय, पाचवा तुम्ही पुस्तकात लक्ष द्या बरं का. काय मी इकडं हे लिहितो तो पण तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायचं. 6वा काय 18. ठीक आहे, किती सोपं आहे. आपण तर एक्सपर्ट झालो दादा. 9 काय असतं, 10 मध्ये 1 कमी. 10 काय असतं x, मग 9 काय असणार IX. 2 काय असणार बाबा, 2 रेषा. किती सिंपल. 17, 15 आणि 2. 15 कसा असणार, पहिले 10 मध्ये 5 ऍड करणार 15. त्याच्यामध्ये पुन्हा 2 ऍड करणार 17. किती सोपं होतं. 4. अरे आपल्याला येडं समजायला. 5 मधून 1 4 झालं 4. 11, 10 + 1 10 कसं x 1 11 18. 10 + 8 10. 8 कसं लिहिणार आपण, 5 आणि 3. 1 2 3. हे काय झालं 18. हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4 पूर्ण. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 5. काय लिहिलंय बघू क्वेश्चन नंबर 5 आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे आम्हाला. इन द टेबल बिलो each given number is written in international numbers and then again in Roman numbers. एक खाली टेबल दिलाय, त्याच्यामध्ये काय केलंय की वरच्या साईडला इंटरनॅशनल नंबर्स 1 2 3 4 वाले असे लिहिलेत आणि त्याच्या खाली रोमन न्यूमरल्स लिहिलेत. आणि आपल्याला काय म्हणलंय की इफ इट इज करेक्टली रिटन इन रोमन न्यूमरल्स पुट, असं करेक्टचं साईन मारायचंय अंडर इट, अँड इफ नॉट
पुट हे वालं फुल्ली वालं. मग काय करायचंय आपल्याला, आधी मी ते छोटासा टेबल काढतो आणि मग तुम्हाला सांगतो नेमकं काय. 4 6 8 16 15 1 2 4 लाईन स्ट्रेट जात नाहीये. आता काय म्हणलंय की वर काही नंबर्स अरे इथं पण लाईन मारतो ना बनव कन्फ्युजन नको. तर वर काही नंबर्स दिलेत आणि त्याच्या खाली त्यांचं रोमन मध्ये लिहिलंय. आपल्याला काय करायचं आता, हे बरोबर आहे का चुकीचं आहे बघायचंय. बरोबर असेल तर असं वालं, आता बरोबर असेल तर असं वालं करायचं, चुकीचं असेल तर असं फुल्ली. मला सांगा 4ला आपण 4 अशा उभ्या काड्या मारतो का, नाही, चुकीचं. 6ला कसं लिहितो, 5चं v प्लस 1 6 म्हणजे हे काय बरोबर. 7ला बघा बहिणी काय केलंय, x च्या आधी 2 लाईन्स असं मारतात का बघ, नाही फुल्ली. 16ला बघा x म्हणजे 10 v म्हणजे 5 आणि i म्हणजे 1, 10 प्लस 5 प्लस 1 16 बरोबर. 15 बघा v v v लिहिलेत असतं का, नाही. आता जे जे फुल्ली केले त्यांचं बरोबर काय ते मला सांगा. 15ला काय लिहिणार आपण, x v 15. 8ला कसं लिहिणार आपण, 5 प्लस 8. 4ला कसं लिहिणार आपण, 5 मधून 1 गेला, झाला आपला क्वेश्चन नंबर 5 संपला. आणि ह्याच्यासोबतच मग तुमच्या एक्सरसाइज मधलं रोमन न्यूमरल्स हे तुमच्या पुस्तकामधला आहे, एवढाच एक्सरसाइज आहे. आणि आपल्याला जेवढं लागतं पूर्ण हे सगळं शिकवलं. तुम्ही फक्त हे व्हिडिओ प्रॉपर बघा, प्रॉपर लक्ष द्या, तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये कधीच डाऊट येणार नाही. चला आता आपण काय करू, आपण थोडा 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन लगेच पुढचा चॅप्टर चालू करू. कोणता, नंबर वर्क्स.